हॅलो फॅमिली, कसे आहात? स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात. आज आपण सुरू करत आहोत नारायण धारप यांची भयकथेवर आधारित असलेली चेटकीण ही कादंबरी. ही कादंबरी मोठी असल्याने बऱ्याच भागांमध्ये ती आपल्याला प्रसारित करावी लागणार आहे. या कादंबरीचा हा पहिला भाग. एअरपोर्टवरच सोनालीने सरळ पुण्याला तिच्या घरापर्यंत आणून सोडणारी बस घेतली. गेल्या 7-8 वर्षात अनेक कंपन्यांनी ही सर्व्हिस सुरू केली होती. सगळंच सोयीस्कर झालं होतं. उतरवून घ्यायला कुणी खास गाडी नाही तर टॅक्सी घेऊन यायला नको. वेळेचा आणि पैशाचा अपव्ययच. एअरपोर्टवरून तिने घरी फोन केला होता. फोनवर आली होती आई. आईला झालेला आनंद तिच्या आवाजात अगदी उघड उघड दिसत होता. पोहोचायची साधारण वेळ सांगून सोनालीने फोन बंद केला होता. आता 3-4 तासात सगळ्यांच्या भेटीगाठी होणारच होत्या. मग हा कसा आहे आणि तो कसा आहे याची फोनवर चौकशी करण्याची आवश्यकताच नव्हती. बंगल्याच्या दाराशी गाडी थांबली. सोनालीला वाटलं होतं ते गाडीची वाटच पाहत असतील. आवाज आला की कुणीतरी येईलच, पण कुणीच आलं नाही. तिनेच खाली उतरून डिकीतल्या बॅगा उतरवून घेतल्या. बस निघून गेल्यावर ती फाटकाबाहेरच 2-3 मिनिटं वाट पाहत उभी राहिली. मग तिची खात्री झाली की कुणीच बाहेर येणार नाही आहे. तिनेच फाटक ढकलून उघडलं. बॅगा ओढत ओढत आत आणल्या. मग फाटक बंद केलं आणि ज्या बॅगांमध्ये अगदी साधं सामान होतं ती गेटपाशीच ठेवून दुसरी बॅग या हातात त्या हातात अशी करत करत ती बंगल्याच्या व्हरांड्यापाशी येऊन पोहोचली. हुश्श करत तिने बॅग व्हरांड्यात चढवली आणि मग मोठ्या दारावरची घंटी वाजवली. ती जराशी निराशच झाली होती. काय ही स्वागताची तऱ्हा? दार तिच्या आईनेच उघडलं. अगं बाई, सोनी का? आई म्हणाली. म्हटलं अजून 2 तास तरी यायची नाही. हल्ली ही घाटातली वाहतूक असते ना. सोनाली आत आली. बॅग भिंतीपाशी ठेवून तिने पायातल्या सँडल काढल्या आणि पुढे होऊन तिने आईला वाकून नमस्कार केला. तिला हाताभरावर उभी करून आई तिच्याकडे प्रेमाने आणि निरखून पाहत होती. एवढी काय पाहते आहेस आई? शेवटी सोनालीने विचारलं. काय पाहणार? तुलाच पाहते आहे. 2 वर्षात किती बदलली आहेस? बदल चांगला आहे का वाईट आहे? स्वतःशीच मान हलवत आई म्हणाली. माणसाचं मनच फसवत असतं. आपण आपलं समजून चालत असतो की जगातलं काही बदलणार नाही, सगळं आहे तसंच राहणार आहे. आणि मग डोळे उघडून पाहिलं की दिसतं क्षणाक्षणाला सारं जग बदलत आहे. आता तूच पहा ना, 2 वर्षांपूर्वी गेली होतीस तेव्हा अगदी अल्लड होतीस. मनाशी म्हणायची सुद्धा. हिचं कसं होणार आहे देवासच माहीत. एवढे फोटो पाठवत होतीस, पत्रात लिहित होतीस, पण माझ्या वेडीच्या डोळ्यासमोर मात्र तीच ती जुनी तू. आता पाहते किती बदलली आहेस. आईच्या मागोमाग आत जात सोनालीने विचारलं. पण तू घरात एकटी कशी? दादा वहिनी कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? आणि मला तर वाटलं होतं मामा मामी सुद्धा इथेच भेटतील. सगळी माणसं भेटणार आहेत तुला, पण इथे नाही. इथे नाही म्हणजे? आधी जरा बसशील का नाही? सांगते. आणि आधी हातपाय धुवू, देवाला नमस्कार करून ये. आणि देवावर विश्वास नाही वगैरे मला ऐकायचं नाही. तुझा विश्वास नसला तर आमचा आहे, तेव्हा जा नमस्कार करून ये. स्वतःशीच खांदे उडवीत सोनाली आत गेली. हातपाय धुवून ती मधल्या खोलीतल्या देवाऱ्यासमोर उभी राहिली. लहानपणापासून ती या देवांच्या मूर्ती पाहत आली होती. लहानपणी कथा वाचताना, गोष्टी ऐकताना तिला हे राम, कृष्ण, हनुमान, विष्णू, गणेश, शंकर हे सर्व अगदी प्रिय वाटत असत. पण कॉन्व्हेंटच्या शाळेत नाव घातलं आणि या धर्माची जणू नाळच कापली गेली. त्या देवांना तिच्या मनात जे एक खास स्थान होतं ते गेलं. भक्तिप्रेमाचं बीज लहानपणी मनात रुजलं होतं, त्याला कोवळा कोंबही आला होता. भारतीय संस्कृतीत शिक्षण झालं असतं, मराठी, संस्कृत असे विषय शिक्षणात आले असते तर तो भक्तीचा, विश्वासाचा, श्रद्धेचा वृक्ष बहरला असता. पण ते झालं नाही. समोरच्या देवाऱ्यात पंचायतन होतं. बाळकृष्ण होता, गणपती होता, देवी होती, बाण होता, डावीकडे घंटा होती, उजवीकडे चांदीच्या घडणीवर शंख होता,
उदबत्ती लावायचा विचार क्षणभर मनात आला, पण तो भोंदूपणा झाला असता. या देवांसमोर हात जोडून ती उभी राहिली खरी, पण ती काय मागणार? शेवटी ती मनोमन म्हणाली, माझ्या आईचा तुमच्यावर विश्वास आहे, तो सार्थ ठरू दे. आणि ती स्वयंपाकघरात आली तेव्हा आईने तिच्यासाठी कॉफी बनवली होती. कॉफीच्या मगच्या शेजारी थाळी होती. खारी गोडी बिस्किटं होती, वेफर्स होते, केक होते. कॉफी पिऊन झाल्यावर सोनाली मागे रेलून बसली आणि म्हणाली, आता सांग. सोने, महिन्यापूर्वी तुझी आजी वारली. आठवते तरी का आजी तुला? कोकणात राहायची ती. अंधुक अंधुक आठवते आई. तुझ्या पाहण्यात एकदा दोनदाच आली असेल. तशी एकटीच्या एकटी त्या वाडीवर राहायची आणि बरोबर ती रखमा. तर महिन्यापूर्वी ती वारली आणि आज तिला जाऊन महिना होतो आहे. मासिक श्राद्धाचा काहीतरी विधी आहे वाटतं. त्यासाठी सगळी मंडळी तिकडे गेली आहेत. मीच एकटी इथे राहिले होते. तुझ्यासाठी थांबले होते आणि आता आपल्याला दोघींनाही उद्या तिकडे जायचं आहे. तिकडे? कोकणात? सोनालीचा आवाज जरासा चढला होता. हो. आई जास्त काही बोलली नाही आणि स्वतःच्या समर्थनाचा किंवा सोनालीला पटवून देण्याचाही तिने काही प्रयत्न केला नाही. त्यावरूनच सोनालीने हे ओळखलं की यांचे सर्व कार्यक्रम आधीच ठरलेले आहेत आणि त्यात आता काहीही बदल व्हायचा नाही. किती दिवसांसाठी? काही कल्पना आहे? सोनालीने विचारलं. नाही. पण मला कंटाळा आला तर मी इकडे निघून येऊ शकेन ना? आता तिथे तुझे बाबा आहेतच, त्यांनाच विचार म्हणजे झालं. सोनालीने मोठा सुस्कारा सोडला. जी गोष्ट अपरिहार्यच आहे त्यात निदान काही प्लस पॉइंट असला तर पाहावा, हे तिचं तत्वज्ञान होतं. आणि जरासा विचार करताच तिला उमगलं की तशी ती कल्पना जराशी आकर्षकच होती. आजीच्या वाडीवर ती कधी गेली नव्हती. तिथलं वातावरण अगदी वेगळं असणार. शिवाय दादा वहिनी, मामा मामी, आई बाबा, ती एखादी लहानशी सहलच समजायला काय हरकत होती? ओके, कबूल, ती उठत म्हणाली. आणि आई, आता ती बॅग तशीच ठेवते, नाहीतर पुन्हा उद्या पॅकिंग करायला लागायचं. तिथे हवा कशी आहे आता? व्यवस्थित उकडत असणार. समुद्र किनाऱ्यावर आहे ना? खाडीवर आहे, पण समुद्रच म्हणायचा. मग निदान समुद्रात पोहता तरी येईल, हो ना? आई काहीच बोलली नाही. सांग ना, आहे ना बीच? आता तिथे बाबा आहेतच, त्यांनाच विचार. आईने आडवळणाने आपला प्रश्न टाळला हे तिच्या लक्षात आलं. मी शॉवर घेऊ का? आणि मग झोपणार आहे. रात्रभर प्रवास झाला आहे. चालेल? अगदी खुशाल, आई हसत म्हणाली. स्वतःशीच गुणगुणत सोनाली बाथरूमकडे गेली. सकाळच्या एसटीचं रिझर्वेशन केलेलं होतं. स्टँडवर लोकांची गर्दी होती. गाड्यांवरच्या पाट्या पाहत लोक आपापल्या गाडीचा शोध घेत होते. लहान मुलांची रडणी चालली होती. आवारात स्वच्छतागृह होतं, पण तिथे लोकांची खूप गर्दी होती. सर्वत्र एक चमत्कारिक वास भरून राहिला होता. आपण एसटीने प्रवास जवळजवळ कधीच केलेला नाही, सोनालीच्या ध्यानात आलं. शिवाय गेल्या 3 वर्षात तिने एक वेगळंच समृद्ध, स्वच्छ, शिस्तबद्ध आयुष्य अनुभवलं होतं. तिला त्या आवारातल्या बेशिस्तीचा राग आला. संमिश्र दुर्गंधीची शिसारी आली. पण तिने आपली प्रतिक्रिया स्वतःपाशीच ठेवली. कारण आसपासचे एकमेकांना निरोप देणारे, निरोप घेणारे, बायका मुलांची सोय पाहणारे यात्री, त्यांचं हे रोजचंच आयुष्य होतं. त्यांच्याबद्दल मनात राग किंवा तिरस्कार किंवा खीव आणणं हा मूर्खपणा होईल, तिला उमगलं. कोणीही मूर्ख नव्हतं, अव्यवहारी नव्हतं, फक्त सगळे असहाय्य होते. त्यांची गाडी वेळेवर सुटली. सोनालीची जागा खिडकी शेजारीचीच होती. शहर एकदा मागे गेल्यावर बाहेर विस्तीर्ण देखावा आला. किती वेळ लागणार आहे आपल्याला? तिने आईला विचारलं. संध्याकाळ तरी होणारच. बाबांना माहीत आहे की आपण येणार आहोत ते? हो, माहीत आहे की. आधीच ठरलं होतं आमचं. बाबा स्टँडवर येणार आहेत का? नाही, आई हसत म्हणाली. नाही? अगं, आपल्याला स्टँडवर उतरायचंच नाही आहे. श्रीवर्धन सोडलं की पुढे 4-5 मैलांवर फाटा लागतो. तिथे बस थांबेल. बाबा जीप घेऊन आले असतील तिथे. अगं बाई,
म्हणजे आजीचं गाव अगदीच लहान आहे तर? कसलं गाव? वाट सरळ आजीच्या वाडीवरच जाते. अगं बाई, म्हणजे? सोने, आता गपचीप बस. प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहशील सगळं काही, आई दटावत म्हणाली. पण अर्थात बोलताना ती हसत होती. गावागावात गाडी थांबत होती. उतारूंची चढउतार होत होती. गाडीभोवती विक्रेत्यांचा गराडा पडत होता. सोनाली काही सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करायला आली नव्हती. सर्व काही वेगळं आणि नवीन होतं. तिचं कुतूहल त्रयस्थाचं होतं. 12 वाजता गाडीने जेवणासाठी अर्ध्या तासाचा हॉल्ट घेतला. आईने बरोबर थर्मासमध्ये चहा आणला होता. सँडविच होते, गोडाच्या वड्या होत्या, गार पाणी होतं. अरुंद रस्त्यावरची नागमोडी वळणं घेत घेत गाडी घाट चढली. माथ्यावरची हवा गार होती. सोसाट्याचा वारा होता. मग गाडी जशी घाटातून उतरली तशी हवा दमट व्हायला लागली. खिडकीजवळची सीट असून सुद्धा शरीरावरून घामाच्या धारा व्हायला लागल्या. श्रीवर्धन लागल्यावर आई नको नको म्हणत असताना सुद्धा सोनाली खाली उतरली आणि स्टँडवरच्या हॉटेलमध्ये तिने गारीगार कोकोकोला घेतला. तिला माहीत होतं हा गारवा क्षणिक आहे, पण उकाडा सहनच होत नव्हता. गाडी सुटायच्या अखेरच्या क्षणी ती वर चढली. प्रवासाचा शेवटचा टप्पा, ती मनाशी विचार करत होती. 10-12 मिनिटांनंतर आईने उतरायची तयारी सुरू केली. आईने बहुधा आधीच कंडक्टरला सांगितलं असावं, कारण त्यांच्या फाट्यापाशी गाडी थांबली. प्रवासात मध्येच उतरणाऱ्या या दोघींकडे, विशेषतः जीन्स पॅन्टमधल्या सोनालीकडे सगळ्यांच्या नजरा जरा नवलाने वळल्या तर त्यात नवल नव्हतं. गाडी निघून गेली. सोनाली आईकडे जरा नवलाने पाहत होती. आई ते ज्या रस्त्याने आले त्या दिशेला पाहत होती. ती बघ जीप आली, आई म्हणाली. जीप सोनालीचे वडील गोविंदराव चालवत होते. जीप थांबताच सोनालीला दिसलं की शेजारच्या सीटवर रघुमामा बसला होता. गोरापान, नाकेला, उभ्या चेहऱ्याचा, शरीराने किरकोळ. तो चड्डीशी उडी मारून खाली उतरला. गोविंदराव मात्र सावकाश जीपमधून उतरले. सोनालीकडे पाहत रघुमामा म्हणाला, अरे गोविंदा, ही सोनी चांगलीच उंच झाली की रे. सोनालीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान लपून राहत नव्हता. कशी काय झाली ट्रीप? इथली नाही, अमेरिकेहून परततानाची. बाबा, त्या 10,000 मैलांपेक्षा हे 150-200 मैल जास्त कंटाळवाणे गेले हो. रघुमामाने त्यांच्या बॅगा उचलल्या होत्या. तो म्हणाला, सोने तू बस पुढे, आम्ही दोघं मागे बसतो. बाबा, तुम्ही का आलात? दादा का नाही आला जीप घेऊन? तुझा दादा, वहिनी आणि मामी कालच परत गेले. परत गेले? मला न भेटताच? दादाच्या मुलांच्या शाळा आहेत, मामीचीही नोकरी आहे, बाबा म्हणाले. आता इथेच आहेस, पडेल गाठ म्हणाले. मी खरं काय ते सांगतो, रघुमामा म्हणाला. आनंदाला आणि त्याच्या बायकोला वाडीवर राहायला आवडत नाही, आणि सोने तुझ्या मामीचंही तेच कारण आहे. मला तर काही समजतच नाही. चढा आता गाडीत, बाबा म्हणाले. सगळे गाडीत बसल्यावर त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि मग वाडीकडे जाणारा फाटा घेतला. हा रस्ता कच्चा होता. गाडी सांभाळून चालवावी लागत होती. सोनाली मनाशी विचार करीत होती, फक्त गाडीवाल्यांसाठीच का वाडीला जाणं शक्य होतं? समजा कधी चुकामुक झाली. मग तिचं लक्ष बाहेर गेलं. बाहेरचा देखावा आता एकदम वेगळा होता. इतका वेळ ती हम रस्त्यावरून येताना दोन्ही अंगांना नारळ सुपारीच्या बागा पाहत आली होती. पण हा रस्ता तर अगदी पांढऱ्या रेताड जमिनीतून जात होता. बाबांनी घड्याळात पाहिलं. मग त्यांनी गाडीचा वेग वाढवला. खड्ड्यांच्या रस्त्यावर जोरजोराचे धक्के बसायला लागले. रघुमामा मागच्या खिडकीतून पुढे पाहत होता. गोविंदा, जरा घाई कर, तो म्हणाला. सोनालीला कशाचाच अर्थ समजेना. एक छोटासा चढ चढून गाडी वर आली. समोर पाणी पसरलं होतं. बाबा, ती एकदम म्हणाली. बाबांनी गाडीचा वेग कमी तर केला नाहीच, जरासा वाढवलाच. बाबा, सोनाली पुन्हा म्हणाली. गाडी पाण्यात शिरली. पाणी जास्त खोल नव्हतं, जेमतेम फुटभर असेल. दोन्ही बाजूंना पाण्याचे उंच फवारे उडत होते. पाण्याचा विस्तार चांगला 200-250 फुटांचा असावा. शेवटी गाडी एकदाची पाण्यातून बाहेर आली. 100-125 फूट पुढे गेल्यावर बाबांनी गाडी थांबवली.
ते खाली उतरले. सोनालीलाही त्यांनी खाली उतरायची खूण केली. रघुमामा आणि आईही खाली उतरल्या होत्या. दिवस अखेरच्या संधीप्रकाशात ते चौघेजण समोरच्या पाण्याकडे पाहत होते. बाबा, तुम्ही केवढा धोका पत्करला होतात. अगं, जरा उशीर झाला एवढंच. ही संध्याकाळची भरती आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा खाडीला भरती येते आणि वाडीची वाट पाण्याखाली जाते. तेवढ्या वेळा सांभाळल्या की झालं. तुमचे एक ठीक आहे, तुमच्यापाशी गाडी आहे, पण बाकीच्यांचं काय? कोण बाकीचे? गावातले आणखी कोणी कोणी जाणारे येणारे असतीलच ना. कसलं गाव? गावबीव काही नाही. मला तर समजतच नाही. न समजायला काय झालं? इथे पुढे फक्त तुझ्या आजीचीच वाडी आहे, बाकी कोणीही नाही. पण असं कसं असेल? आहे, आणि तू प्रत्यक्ष पाहशीलच. गाडीकडे परत येता येता रघुमामा म्हणाला, अगं सोने, ही डावीकडे दिसते ना, ती खाडी आहे. तुझ्या आजीच्या वाडीच्या दोन्ही अंगांना खाडी आहे आणि भरती आली की सगळ्या वाडीलाच पाण्याचा वेढा पडतो. तिथे आसपास शेती, बाग, मशागत यासाठी जमीनच नाही. पण इतक्या अगदी टोकाला येऊन राहणारे होते तरी कोण? आपले पूर्वज, दुसरे कोण? माझी आई या वाडीवर सून म्हणून आली तेव्हाही तिथे तिसऱ्या चौथ्या पिढीचा राबता होता आणि इतक्या वर्षांपूर्वीचा इतिहास कोणाला माहीत आहे? चला. कच्च्या रस्त्यावरून गाडी पुढे निघाली. 1.5-2 मैलांचं अंतर काटल्यावर मग रस्त्यावर दगडांची वरवंड लागली आणि वरवंड ओलांडून गाडी पुढे आली आणि इमारतीसमोर येऊन उभी राहिली. प्रवासात आणि जीपमधून वाडीवर येताना इतक्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालली होती की वाडीतल्या आजीच्या घरासंबंधात सोनालीला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. आईला 4-2 प्रश्न विचारले असते तर घराची कदाचित कल्पना आली असती, पण आता समोरच्या घराकडे पाहता पाहता तिला वाटलं, खरंच याची शब्दांनी कल्पनाच देता आली नसती. जीप घराच्या उजव्या बाजूने आली, वळण घेऊन थांबली. सुरुवातीच्या 5-7 सेकंदाच्या दृष्टिक्षेपात सोनालीला दिसलं की डाव्या हाताला दुमजली घर आहे. घरासमोरच खूप मोठा मांडव आहे आणि समोरच 100-1 पावलांवर आणखी एक दुमजली इमारत आहे आणि उजव्या हाताला पोफळीची वाडी सुरू होत आहे. समोरच्या इमारतीच्या मागेच समुद्राची फेसाळती कड दिसत होती. सागराच्या असा खोल गरजातला आवाज पार्श्वसंगीतासारखा होता. त्याखेरीज आवाज नव्हता, हालचाल नव्हती, विलक्षण स्तब्धता होती. केव्हाचा तरी पूर्वीचा एक क्षण त्या देखाव्यात गोठून राहिला होता. हाऊसेस ऑन दी सी. एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराने असा देखावा रंगवून त्याला नाव दिलं असतं. किती विलक्षण चित्रमयता. बाबा, गोविंदरावांकडे वळून सोनाली म्हणाली, तुम्ही मला एकदाही इथे आणलं नाहीत. तिच्या शब्दात आरोप होता. पण आता आणलं आहे ना? गोविंदराव हसत म्हणाले. पण आजी असताना आले असते तर तिची गाठ तरी पडली असती. गोविंदराव तिला कसं सांगणार की आजीनेच सांगितलं होतं काहीही झालं तरी सोनालीला वाडीवर आणायचं नाही म्हणून. गोविंदरावांना वाटायला लागलं होतं की शेवटी शेवटी आजीचं डोकंच ठिकाणावर नव्हतं. नाहीतर असं कोणी सांगतं का? गोविंदा, मी गेले की माझ्या अस्थी सुद्धा या घरात आणायच्या नाहीत बरं का. आणि पैशाच्या मोहाला बळी पडू नकोस. नोकरीतून रिटायर झालास तरी इथे राहायला येऊ नकोस. सुट्टीला वगैरे आलात तर 8-10 जण अशी मिळून या. एकट्या दुकट्याने अजिबात येऊ नका. माझी तर खरी इच्छा ही आहे, दोन्ही घरांना आगी लावून दे आणि पुन्हा इथे येऊ नकोस. पण तू ऐकायचा नाहीस, माहीत आहे. मलाच वेड्यात काढशील. पण एवढंच लक्षात ठेव, मी उभा जन्म इथे काढला आहे. गोविंदरावांनी यातलं काही आपल्या पत्नीलाही सांगितलं नव्हतं. जे हाती येईल त्यावर समाधान मानावं सोने. चला आता. 3 फुटांच्या दगडी जोत्यावर घर बांधलं होतं. जोत्याचे दगड, भिंतीच्या विटा, छताच्या तुळ्या, दारा खिडक्यांच्या काचा, एक वस्तू 20-25 मैलांवरून वाहून आणावी लागली असेल. बैलगाडीतून नाही तर खेचरांच्या पाठीवरून. अर्थात त्यावेळी सगळी फस्ताई होती. वेळ हवा तेवढा होता. तारखा पाळायच्या नव्हत्या. पण तरीही ही 2 घरं बांधण्यासाठी कोणीतरी अगदी नेट लावला असला पाहिजे. एव्हाना अंधार पडला होता. बाहेरच्या प्रशस्त वरांड्यात दिवा लागला. विजेचा दिवा. 1-2 सेकंदांनंतर सोनालीच्या लक्षात त्यातली विसंगती आली. येताना वाटेत विजेचे पोल, तारा काहीही दिसलं नव्हतं. बाबा,
वीज? ती नवलाने म्हणाली. हो, आहे ना. वीज आहे. पंखे आहेत, फ्रीज आहे, रेडिओ, टीव्ही आहे. सर्व काही आहे. सुरुवातीस कंदील, स्टँड, चिमण्या असं होतं. आई खूप म्हणायची, सारा बंगला माझ्या पायाखालचा आहे. मला नाही लागत दिवे. पण केव्हा कशी वेळ येईल हे सांगता येतं का? मीच 3 वर्षांपूर्वी जनरेटर बसवून घेतला. सोय झाली तरी आई बोलून दाखवणाऱ्यांपैकी नव्हतीच. गोविंदरावांनी आईचे शब्द सांगितलेच नाहीत. अरे गोविंदा, काही काही वेळा अंधारच बरा रे. काही काही गोष्टी अंधारात दडलेल्या असतात, त्याच बऱ्या बाबा. आईच्या अनेक वाक्यांचे संदर्भ भलतीकडेच नेणारे होते. रघुमामा आणि आई पायऱ्या चढून वरांड्यात आले. सोनाली जेव्हा दाराकडे वळली तेव्हा तिला विजेच्या बटणापाशी उभी असलेली वयस्क बाई दिसली. अंगाने शिडशिडीत, वर्णाने काळी, उंचीला मध्यम, पिकलेल्या केसांची, मनुकांसारख्या काळ्या डोळ्यांची. सोने, ही रखमा, गोविंदराव म्हणाले. गेली कितीतरी वर्षे हीच वाडीवर आईच्या सोबतीला आहे. गोविंदरावांनी सोनालीला हे नाही सांगितलं की त्यांच्या जन्माच्या आधीपासून रखमा वाडीवर होती. तिचा पूर्वेइतिहास काय होता हे त्यांना खूप वर्षांनंतर समजलं होतं. 15-16 वर्षांची बालविधवा रखमा दांडेकरांच्याकडे कामास लागली होती. मालक नोकराचं नातं केव्हाच गळून पडलं होतं. ती दांडेकरांच्या घरातला अविभाज्य घटकच बनून गेली होती. गोविंदाला तिने अंगाखांद्यावर खेळवलं होतं. प्रसंगी कान पिळले होते, पाठीत धपाटेही घातले होते. अजूनही एखाद्या वेळी गोविंदराव आणि रखमा खोलीत एकटेच असले तर अनावधानाने तिच्या तोंडून अरे गोविंदा असा एकवचनी वापर होत असे. गोविंदरावांनी हे नाही सांगितलं की ते नोकरीसाठी वाडी सोडून गेल्यावर वडिलांच्या निधनानंतर रखमाच्या आधारानेच त्यांची आई वाडीवर एकट्याने राहिली होती. सोनालीला रखमाला पाहून अमेरिकेतल्या दक्षिणेतल्या राज्यातल्या निग्रो गोऱ्यांच्यातल्या संबंधांचीच आठवण झाली. अगदी अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत ती पद्धत होती. वास्तविक समाजात सर्व दृष्टीने बहिष्कृत असलेली ही निग्रो जमात. पण एखाद्या श्रीमंत गोऱ्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या बायका स्वतःचं अंतर राखून वागत असल्या तरी हक्काने वागत. मोठं जटिल सामाजिक नातं. खाली 6 प्रशस्त खोल्यांचा मजला होता. प्रत्येक खोलीला व्हरांड्यात उघडणारं दार होतं. मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना गेला होता. खाली स्वयंपाकघर होतं. तिथेच डायनिंग टेबलही होता. एक बसण्या उठण्याची खोली होती. तिथेच सोफा सेट, खुर्च्या होत्या, टीव्ही होता. दुसऱ्या दिवशी तिला समजलं की वर डिश अँटेना बसवून घेतला होता. खालची एक खोली सामानाची होती. पेट्या, ट्रंका, पोती, बासनात गुंडाळलेली काही काही पार्सल इत्यादी इत्यादी. खालची एक खोली रखमाची होती. सगळे आत येऊन मोठ्या खोलीत बसले. रखमा स्वयंपाकघरात गेली आणि एका ताटात बशांची रास आणि चहाने भरलेले कप घेऊन आली. दिवसभराच्या प्रवासाने, यातायातीने, उकाड्याने शिणून गेलेल्या सोनालीला तो चहा अगदी अमृतासारखा लागला. आंघोळी वगैरे करणार असाल तर सगळी सोय आहे, गोविंदराव म्हणाले. अर्थात सोनालीसाठी. आईला सगळं परिचित होतं. आंघोळ नको, नुसतंच हात तोंड धुते, सोनाली म्हणाली. जेवण व्हायला अजून अवकाश आहे ना? मग जरा पडते. सोने, चल तुझी खोली दाखवतो तुला, रघुमामा म्हणाला. त्याच्या मागोमाग सोनाली जिन्याने वर गेली. जिना मधल्या खोलीत येत होता. चारी भिंतीत 4 खोल्यांची दारं होती. समोरची खोली तुझ्या आईबाबांची आहे, ही माझी आहे. या समोर समोरच्या 2 खोल्या रिकाम्या आहेत. त्यातली कुठलीही घे. सोनालीने जी खोली निवडली तिला पश्चिमेला खिडकी होती. खिडकीतून अगदी लांबवरचा देखावा दिसत होता. फेसाळता सागर दिसत होता. खारट दमट वाराही येत होता. मधल्या खोलीतच भिंतीपाशी सॅनिटरी ब्लॉक होता. सोनालीने गार पाण्याने हात तोंड धुतले आणि जरासा ओलसर केलेल्या टॉवेलने हात, पाय, मान सर्व काही पुसून काढले. रघुमामा खाली गेला आणि ती खोलीत येऊन कॉटवर आरामात बसली. डावीकडेच खिडकी होती. खिडकीतून समोरच दुसरे घर दिसत होते. आल्यानंतरच्या गडबडीत आपण ते दुसरं घर पाहिल्याचं ती विसरूनच गेली होती. आता ती खिडकीजवळ उभी राहून ते घर नीट पाहू लागली. तेही 2 मजली होतं. या घरासारखंच उंच, जोत्यावर बांधलं होतं. आकाराने जवळजवळ या घरा एवढंच असेल. समोर व्हरांडाही होता, पण व्हरांड्यात उघडणारी सर्व दारं, सर्व खिडक्या
वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या. तिथे कोणी राहतच नसावं. नाहीतर रात्रीच्या अंधारात लहानशा दिव्याच्याही प्रकाशाची तिरीप दिसली असती. सर्व देखाव्यावरच उदासतेचा, खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता. क्षितिजाच्या कडेपर्यंत विस्तारत गेलेला अथांग सागर, क्षितिजापासून वर झेपावत गेलेला निळ्या काळ्या आकाशाचा अवाढव्य घुमट, त्या विशाल पार्श्वभूमीवर मानवी वस्तीचा तो एकमेव वारसा किती क्षुद्र वाटत होता. तिला स्वतःच्याच विचारांचं नवल वाटलं. वास्तविक ही गंभीर तात्विक झिंगट गळ्यात अडकवून घेऊन स्वच्छंदपणे वावरणाऱ्या जीवाला खालच्या धरणीवरून सरपटत लावण्याचा तिचा स्वभावच नव्हता. मग हे जर असे खिन्न विचार मनात कुठून आले? या वातावरणाचा तर हा परिणाम नाही. आणि ती वाडीतून परत गेली की हा अनुभव विसरून जाणार होती का? एकाएकी तिच्या मनात फोटोचा विचार आला. का नाही? प्रकाश कमी होता. सागराच्या फेसाळत्या लाटांमुळे देखाव्यात स्थिरता नव्हती. तरीही प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती? तिची फिल्म 400 SSAची होती. सुपर फाईन ग्रेनची होती आणि मिनोल्टाच्या लेन्सेस तर जगप्रसिद्ध होत्या. कॉट खालची बॅग पुढे ओढून तिने कॅमेरा काढला. 300ची टेलिफोटो लेन्स लावली. कॅमेरा खिडकीत व्यवस्थित ठेवता येत होता. अर्ध्या सेकंदाचा एक आणि 1 सेकंदाचा एक असे 2 फोटो काढून तिने कॅमेरा परत केसमध्ये ठेवून दिला. एकाएकी खूप मोठी जांभई आली. तिची खात्री होती ती जर आता कॉटवर आडवी झाली तर झोपीत जाईल. त्यापेक्षा खाली जाणं बरं. जेवायची वेळ झालीच असेल. सोनाली खाली आली तेव्हा सगळे स्वयंपाकघरात डायनिंग टेबलाभोवती बसलेच होते. आलीस का? तुला हाक देणारच होते, तिची आई म्हणाली. रखमाने भात शिजवला होता. चटणी वरण केलं होतं. येताना आईने खायचं काही काही आणलंच होतं. अर्थात सगळी घरचीच माणसं असल्याने औपचारिकपणा असा नव्हताच. टेबलाच्या मध्यभागी सर्व ठेवलं होतं. रखमाने प्रत्येकापुढे ताट, वाटी, भांडं ठेवलं होतं. ज्याला जे हवं ते तो घेत होता. खाता खाता मागे रेलून बसत सोनाली म्हणाली, बाबा, तुम्ही सांगितलं नाहीत वाडीत 2 घरं आहेत म्हणून? टेबलावर गप्पा चालल्या होत्या त्या एकदम थांबल्या. हो, आहेत ना, गोविंदराव जरा वेळाने म्हणाले. गप्प बसलेल्या सगळ्यांकडे पाहत सोनाली म्हणाली, काय झालं? एकाएकी सगळे गप्प का झालात? विचारण्यात माझी काही चूक झाली का? शेवटी रघुमामाच म्हणाला, सोने, विचारण्यात तुझी काहीही चूक झाली नाही. त्याचं काय आहे? त्या दुसऱ्या घरासंबंधात आम्ही सहसा काहीही बोलत नाही. त्यांच्या गप्प बसण्यापेक्षाही हे शब्द जास्त कोड्यात टाकणारे होते. ठीक आहे, तुम्ही तो विषय काढत नाही, सोनाली म्हणाली. का काढत नाही हे तरी मी विचारू शकते का? का तेही वर्ज्य आहे? इतकं सार्कॅस्टिक होण्याची गरज नाही, गोविंदराव जराशी चिडून म्हणाले. हे बघ, आई समजावणीच्या सुरात म्हणाली. उद्या बाबा तुला सगळं काही सांगतील. मग झालं. तो विषय जरासा अप्रिय आहे. शब्दा गणिक सोनाली जास्तच बुचकळ्यात पडत गेली. आणखीही काहीतरी तिला आठवलं. आजीला जाऊन महिनाच होत होता. मृत्यूनंतर महिन्याभरात काही विधी करायचा असतो हे ती प्रथमच ऐकत होती. जन्मानंतर महिन्याचे वाढदिवस साजरे करतात हे तिने ऐकलं होतं. मृत्यूनंतर वर्षाचं श्राद्धही अवश्य असतं. पण हे महिन्याच्या विधीचं काय प्रकरण होतं? अर्थात हे विचारण्याचा हा क्षण खासच नव्हता. आधीच वातावरणात जरासा ताण आला होता. ती मुकाटपणे जेवायला लागली. संध्याकाळी वाडीवर पोचल्याच्या क्षणीचा थकवा गेला होता. हवेतही जरासा गारवा आला होता. आतल्या खोलीतली एक खुर्ची तिने ओढत बाहेरच्या व्हरांड्यात आणली आणि खांबाला पाय लावून ती आरामात बसून राहिली. चंद्र वर आला होता. सागराची फेसाळती कड चंद्रप्रकाशात लखलखत होती. सागराचा सर्र सर्र असा घनगंभीर घोष सतत चाललाच होता. वातावरणात वेगळेपणा तिला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवला. व्हरांड्यात कुणीतरी आल्याची तिला चाहूल लागली. तिने वळून मागे पाहिले. रघुमामा खुर्ची घेऊन आला होता. खुर्ची तिच्या खुर्ची शेजारीच ठेवून तो खुर्चीत बसला. त्याच्याकडे वळत सोनाली म्हणाली, मामा, बाबांना एवढं रागावलेलं मी कधी पाहिलं नाही. अगं, रागावले नव्हते. उगीच सारवा करू नकोस. मी त्यांना बरोबर ओळखते. एक उसासा टाकत रघुमामा म्हणाला. त्या दुसऱ्या घराचा विषय निघाला की गोविंदा असाच ऑफ होतो. त्यांच्या पुढे बोलण्याची काही वेळ वाट पाहून
मग ती म्हणाली, या अर्धवट सांगण्याने तुम्ही सगळे माझी उत्सुकता वाढवत नेत आहात हे तुमच्या कोणाच्या ध्यानात येत नाही का? आता रात्रभर तो विषय माझ्या डोक्यातून जायचा नाही. तरीही रघुमामा काही बोलला नाही. असाच गप्प बसणार असलास तर मीच एक टॉर्च घेते आणि जाते त्या घराकडे, पाहते तरी त्यात एवढं काय आहे ते. सोने, रघुमामा इतक्या विलक्षण आवाजात बोलला की सोनालीच्या अंगावर काटाच आला. उगाच काही भलतं करू नकोस बरं का. उद्या बाबा तुला सांगणारच आहेत ना. मामा समजा गेले, 5-25 पावलांवर तर आहे. चंद्र चांगला वर आला आहे. शिवाय माझा टॉर्च बरोबर असणार. तुला एवढा धसका घ्यायला काय झालं? तसं नाही ग, रात्रीची वेळ, काही साप किरडं चावायचं. तिला माहीत होतं ते खरं कारण नव्हतं. तिच्या शब्दांनी रघुमामा खरोखरच धास्तावला होता. जवळजवळ भ्यायलाच होता. मामा, सोनाली बोलायला लागली, पण रघुमामाने तिला मध्येच अडवलं. सोने, आता ऐक. ते दुसरं घर गोविंदाच्या चुलत्याने बांधलं आहे. म्हणजे आधी घर बांधलं ते गोविंदाच्या वडिलांनी, पण वाडी सामायिक मालकीची होती. तेव्हा त्यांच्या भावाने घर बांधायचा हट्टच धरला आणि अर्थात त्याला तसा अधिकार होताच. 2 भावांच्यात विशेष सख्य नव्हतंच. खरं सांगायचं तर वैमनस्यच होतं. दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. तुला माहीत आहे की नाही कुणास ठाऊक, गोविंदा आणि मी श्रीवर्धनला एकाच शाळेत, एकाच वर्गात होतो. मीही वाडीवर येऊन 2-2, 4-4 दिवस राहिलेलो आहे. तेव्हा काही काही गोष्टी माझ्या कानावर आल्याखेरीज कशा राहतील. गोविंदाच्या काका संबंधात खूप कानावर यायचं. गोविंदाची काकू आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेल्याचं मला माहीत आहे. तो आमच्यापेक्षा वर्षभराने मोठा असेल. अर्थात ही अगदी वरवरची हकीकत आहे. गोष्टी खूपच पुढच्या थरापर्यंत पोहोचल्या होत्या. गोविंदाचे काका कर्जबाजारी झाले होते. काहीतरी देणीघेणी करून गोविंदाच्या वडिलांनी भावाचा प्रॉपर्टीचा अर्धा भाग खरेदी केला. मला पुढचं नक्की काही माहीत नाही, पण तेवढ्याने प्रश्न मिटले नाहीत असं दिसतं. कारण एका रात्री काकांनी आपल्या घरात आत्महत्या केली. बाहेरच्याच खोलीत वाशाला दोरखंड बांधून त्याचा गळफास लावून घेतला. रघुमामा गप्प बसला. तो पुढे काही बोलायची चिन्हे दिसेनात. बस एवढंच? एवढंच म्हणजे काय? रघुमामा जरा रागाने म्हणाला. आणखी काय हवं? मामा, ती एक ट्रॅजेडी झाली मला मान्य आहे, पण अगदी घरोघरी नाही तरी अनेक कुटुंबात अशा ट्रॅजेडी होत असतात. बाबांच्या वडिलांचा त्यात काही दोष नव्हता. उलट त्यांनी मदतच केली होती. ते काय भावाच्या सगळ्याच कृत्यांना जबाबदार होते का? आता त्या घटनेला कितीतरी वर्षे उलटून गेली आहेत. आता बाबांना त्या घराचा उल्लेख इतका अप्रिय का? असतात काही काही माणसं भावनावश होणारी. बाबांच्या वडिलांच्यात आणि त्यांच्या भावात अजिबात सख्य नव्हतं म्हणून तूच सांगितलंस ना. मग रघुमामा जरा वेळ गप्प बसलेला पाहताच ती म्हणाली, मामा, तुम्ही काहीतरी लपवता आहात सारे माझ्यापासून. तुझ्यापासून लपवून ठेवायचं काय? मी काही अडाणी नाही. मामा, मी त्या घराकडे जाते म्हणताच तुझी काय घाबरगुंडी उडाली होती ती काय मला दिसली नाही? सांग. तरीही रघुमामा गप्पच होता. त्या घराबद्दल काही काही प्रवाद असले पाहिजेत. तुझा चेहराच ते सांगतो आहे. म्हणून तिकडे कोणी जात नाही. सगळ्या दारं खिडक्या बंद करून ठेवल्या आहेत, हो की नाही? मी हो म्हणणार नाही आणि नाही म्हणणार नाही. रघुमामा खुर्चीतून उठून उभा राहिला. अडाणी नाही म्हणतेस ना, मग तुला जास्त काही सांगायची जरुरी नाही आणि आता मी झोपायला जाणार आहे आणि तूही तेच कर. रघुमामा वळून घरात निघून गेला. सोनाली काही वेळ तशीच खुर्चीत बसून राहिली. गेल्या तासाभरात वाडीवरच्या आयुष्याला एक नवच परिमाण जोडलं गेलं होतं. व्यसनी आणि दूरवर्तनी माणसाची आत्महत्या, पछाडलेलं घर. अर्थात अमेरिकेत असताना तिने एक्स फाईल्स, ट्युबायलाइट झोन अशा मालिका आणि इतरही हॉरर मूव्हीज पाहिले होते. जराशी चिकित्सकाची भूमिका असल्याने पडद्यावरील देखाव्याच्या परिणामापेक्षा तो परिणाम साधण्यासाठी दिग्दर्शकाने काय काय कृत्या योजल्या आहेत, छायाप्रकाशाचा, संगीताचा, सूचक प्रसंगांचा कसा वापर केला आहे याकडे तिचं जरा जास्त लक्ष असायचं. मुळात मनात एक ठाम धारणा असायची की हा सिनेमा आहे, काही वेळाच्या करमणुकीसाठी बनवण्यात आलेला आहे. आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत. तेव्हा अगदी अगदी क्वचितच तिच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला होता. आता व्हरांड्यात बसून ती त्या समोरच्या रिकाम्या घराकडे पाहत होती.
मनाशी काही काही निष्कर्ष काढत होती. आजी आणि रखमा गेली कितीतरी वर्ष वाडीवर एकट्याच्या एकट्या राहत होत्या. म्हणजे भावाच्या निधनानंतरही आजोबा इथेच राहिले होते. काही धोका असता तर आजी एकट्याने राहिली नसती आणि आताही आपण सारे जण असे इथे आलो नसतो. सोनालीला अजिबात कल्पना नव्हती की तिचे निष्कर्ष चुकीच्या माहितीवर आधारलेले होते आणि तिला याचीही कल्पना नव्हती की तिच्या अनुभवातले तर्काचे आणि कार्यकारण भावाचे नियम नवीन परिमाणात निरुपयोगी होते. पण या पहिल्या रात्री तिला आणखीही कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या. सोनाली व्हरांड्यातून आत आली. स्वयंपाकघरातच अजून आई बाबा मामा काहीतरी बोलत बसले होते. क्षणभरच तिला वाटलं आपणही आत जावं, पण लगेच तिने पाय आखडता घेतला. पुन्हा काहीतरी प्रश्नोत्तरी व्हायची. नको तो विषय निघायचा. उद्या सांगतो बाबा म्हणाले आहेत ना, मग तोपर्यंत थांबलेलंच बरं. ती जिन्यावरून खाली आली. एक गोष्ट मात्र खरी होती. मुक्काम कोकणातल्या अगदी सागरकाठावर असला. त्यांचे तेच 3-4 जण असले तरी आसपास सर्व आधुनिक सुखसोयी होत्या. इथला मुक्काम कंटाळवाणा होणार नव्हता एवढं खास. रात्रीचे कपडे करता करता मधून मधून तिचं खिडकीबाहेर लक्ष जात होतं आणि अर्थात त्या दुसऱ्या घरावर नजर स्थिरावत होती. तिथे एक मोठी कौटुंबिक शोकांतिका घडली होती यात शंका नव्हती. त्या शोकांतिकेत वावरलेल्या सर्व व्यक्ती तिच्या बाबांच्या आणि आजोबांच्या घराण्यातल्या, रक्ताच्या. तेव्हा त्या शोकांतिकेला वैयक्तिक दुःखाचाही पदर होताच, पण त्या वस्त्रात आणखी एक धागा विणला गेला होता. त्याने त्या वस्त्राला जराशी रहस्यमयतेची, जराशी भीतीची किनार आली होती. खिडकीपाशी उभी राहून त्या बंद घराकडे पाहता पाहता तिने मनाशी ठरवलं, सकाळी त्या घराला भेट द्यायचीच. दिवसातल्या लख्ख प्रकाशात, कडक उन्हात, तरी नक्कीच हे लोक आपल्याला प्रतिबंध करणार नाहीत. रात्रीच्या झोपेत तिच्या स्वप्नात ते घर येणार होतं का? अशक्य खास नव्हतं. ती स्वतःला रॅशनल, मॅग्नेटिक समजत होती. गेली 2 वर्ष इंग्रजीतूनच व्यवहार झाल्यानं त्याच भाषेत विचार करायची तिला सवयच लागली होती. पण कदाचित आत, खोलवर, अव्यक्त पातळीवर मनाची ठेवण परंपराप्रिय, पापभिरू, श्रद्धाळू, अंधश्रद्धाळूही असण्याची शक्यता होती आणि झोपेत जाणत्या मनाचा ताबा सुटला की आत खोलवर दडपल्या गेलेल्या कल्पनांना मोकळं रान मिळणार होतं. तेव्हा एखादं वेडवाकडं स्वप्न पडलं तर त्यात नवल करण्यासारखं काही नव्हतं. पण तिची रात्रीची झोप अगदी शांत होती. कदाचित तिचं अव्यक्त मनही लॉजिकल असेल किंवा स्वप्न पडूनही गेलं असेल पण तिच्या आठवणीत नसेल. स्वप्नांनी समस्या सुटतात या कल्पनेवर तिचा विश्वास नव्हता. पण हे तिला मान्य होतं की स्वप्नांनी माणसाची बाह्यसृष्टीतील प्रसंगात होणारी खरी प्रतिक्रिया समजते. तिला रात्रभर शांत झोप लागली होती एवढं मात्र खरं. खूप उशिरापर्यंत ती झोपलेलीच होती आणि कसल्याच वेळा पाळायच्या नव्हत्या. तेव्हा तिला कोणीही हाक मारून जागही आणली नाही. तिची तीच जागी झाली तेव्हा खोलीत लख्ख प्रकाश पडला होता. वेगळ्या जागी जाग आल्याने काही सेकंद मनाचा गोंधळ झाला. मग आठवलं की ती वाडीवर होती. बराच वेळ ती नुसती पडून होती. आदल्या दिवशी बऱ्याच घटना घडल्या होत्या. काही अपेक्षित, काही अनपेक्षित. उदाहरणार्थ त्या दुसऱ्या घराची ती चमत्कारिक हकीकत. आता ती खाली जाणार होती. चहा वगैरे झाला की सरळ घराबाहेर पडणार होती. आणि हो, नुसती नाही, बरोबर कपडे, टॉवेल आणि कॅमेरा घेऊनच. कुणी हटकलंच तर सांगणार होती, समुद्रावर स्नानासाठी जात आहे. काल रात्रीच्या विषयावर ती कोणाशीही काहीही बोलणार नव्हती. विशेषतः बाबांची तर एक शब्दही नाही. खाली स्वयंपाकघरात फक्त रखमाच होती. सोनाली तोंड धुवून स्वयंपाकघरात आली तोपर्यंत रखमाने चहाचा कप टेबलावर ठेवला होता. अजून कोणी उठलं नाही? सोनालीने विचारलं. इथं सगळं आरामात चालतं, रखमा म्हणाली. सोनाली प्रथमच तिचा आवाज ऐकत होती. आवाजात जराशी खरखर होती, वयाने आलेली. चहाचा कप तोंडाला लावून तिनं एक घोट घेतला. चहा छान झाला आहे पण रखमा, इथे दूध कोठून येतं? रखमाने फ्रीजकडे बोट दाखवलं. आठवड्याला श्रीवर्धनला एकतरी चक्कर होतेच. मग येताना 8-15 दिवसाचं सामान घेऊन येतात. पण तू एकटी असतेस तेव्हा? मग मी जाते की. रस्त्यापर्यंत पायी जावं लागतं, मग हव्या तेवढ्या बस धावत असतात.
सोनालीला मनातून या रखमाला खूप प्रश्न विचारायचे होते. ज्या अधिकाराने ती घरात वागत होती त्यावरून ती इथे बरीच वर्ष कामास असली पाहिजे. आजी गेल्यानंतरही ती इथे एकटीच राहत होती. म्हणजे घरादाराच्या सगळ्या किल्ल्या तिच्यापाशीच असल्या पाहिजेत. तिला स्वतःचे कुणी नातेवाईक नव्हते का? ती काय जन्मभर अशीच एकट्या एकट्याने इथे राहत होती का? आणखीही कितीतरी. पण ते प्रश्न विचारायची वेळ अजून आली नव्हती. कारण सोनालीला रखमाशी कसं वागायचं याचा उलगडा होत नव्हता. तशी कामावर राहिलेली, पण वागायला मात्र घरातल्या एखाद्या वयस्क माणसासारखी. कारण सोनालीच्या मनात विचार आला होता, ही रखमा जर खरोखरच इतक्या वर्षांपासून दांडेकरांच्या वाडीवर कामाला असली, कदाचित सोनालीच्या आजोबांच्या सुद्धा वेळेपासून असेल, तर तिला वाडीवर गेल्या 50-60 वर्षात काय काय घडलं याची खडानखडा माहिती असणार. पण तिचा विश्वास संपादन केल्याखेरीज ती सोनालीला काहीच सांगणार नाही. कब्बशी पुढे सारून ठेवत सोनाली उठली. आई बाबा मामा यांच्यातल्या कोणी माझी चौकशी केली तर सांग की मी बाहेर चक्कर मारायला गेले आहे, सोनाली म्हणाली. रखमा काहीच बोलली नाही. सोनाली वर खोलीत आली. अजूनही सगळे झोपलेले दिसत होते. एका पिशवीत तिने कपडे, टॉवेल, कॅमेरा घातला आणि पिशवी खांद्याला अडकवून ती खाली आली. बाहेरच्या खोलीत ती पायात सँडल चढवत असताना रखमा स्वयंपाकघरातून बाहेर आली. सोनालीला अमेरिकेतले अनेक बीच आठवले. पोहणाऱ्यांच्या माहितीसाठी बहुतेक सर्व ठिकाणी भरती ओहोटीची टाइम टेबल लावलेली असायची. समुद्रात उतरणाऱ्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. इथे कुठली टाइम टेबल असायला? पण रखमा होती की. रखमा, समुद्रात जायला हरकत नाही ना? तू चांगली पोहतेस का? हो, घड्याळाकडे पाहत रखमा म्हणाली. ओहोटी आता जवळजवळ संपली असेल. काही हरकत नाही गेलीस तर. पाण्याला एकदम उतार, आतले प्रवाह वगैरे? नाही, तसा धोका नाही. जा. सल्ला विचारल्याचा काहीही आनंद झालेला रखम्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पण प्रायोगिक मानसशास्त्रातले सोनालीचे प्रयत्न चालूच राहणार होते. श्रोते मित्र हो, सोनालीने निश्चय केल्याप्रमाणे ती त्या दुसऱ्या रहस्यमयी घरात प्रवेश करील का? हे जाणून घेऊ आपण चेटकीण या कादंबरीच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.